दरम्यान महायुतीच्या गोटातून आताची सर्वात मोठी बातमी आहे। बोलणं ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा असं आवाहन राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांनी अजित पवारांना केलंय। तानाजी सावंतांच्या विधानावर दादा गटाच्या पाटलांनी हे आवाहन केलंय। राष्ट्रवादी नेत्यांसोबत बसल्यावर उलट्या होतात असं वक्तव्य तानाजी सावंतांनी केलं होतं, तर सावंतांच्या या विधानावर पाटलांनी दादांना थेट सत्ता सोडण्याचं आवाहन केलंय। राष्ट्रवादी समाज जमले शिकत असल्यापासून आतापर्यंत ती वास्तव जसे एनर्जी म्हणतोय गुढी खाली उलट्याला चालवतात ती अवस्था आहे। कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये, त्याच्यामुळे ते शक्य आहे। आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात। ही वस्तुस्थिती सर्व होत नाही। ते आता वयाच्या 7व्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही। जे काय 15-20 वर्षाचं पोरग आहे, आता तू असं कर बापनं थोडं जम दिला की नीट झाला, होत नाही ते। माझी तर व्यक्तिगतरित्या अजितदादांना विनंती राहील की असलं ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं। आपण काय लाचार आहोत का सत्तेला? एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाले, अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि हे सरकार आलं म्हणून तानाजी सावंत हे मंत्री आहेत। या पद्धतीनं जर तानाजी सावंत किंवा अजून कुणीही बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऐकून घ्यायला मोकळी नाही। माझी त्यामुळं माझ्याच पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण स्वाभिमानी आहोत, आपण काय कोणाच्या घरचं खात नाही आहोत आणि त्यामुळं अशा पद्धतीनं ओकारीची भाषा करणाऱ्या तानाजी सावंतला एक तर बाहेर काढा, नाहीतर आम्ही तर बाहेर पडतो।